कधी कधी अचानकपणे आपल्या चेहऱ्याच्या एका बाजूला लकवा मारल्यासारखं वाटत असतं किंवा त्या चेहऱ्याच्या बाजूला काहीच मुवमेंट जाणवत नाहीत किंवा काहीच संवेदना होत नाहीत, जसं की सेन्सेशन गायब झालंय अशा प्रकारच्या फिलिंग्स येत असतात. तसेच डोळा बंद होत नाही, बोलताना व्यवस्थित बोलता येत नाही, लाळ गळत असते कंटिन्यू आणि हसता सुद्धा व्यवस्थित येत नाही. जर अचानकपणे तुम्हाला अशा प्रकारचे लक्षणं किंवा कंडिशन जर जाणवू लागल्या तर याला बेल्स पाल्सी असं म्हणत असतात. हा एक आजार आहे जो की टेम्पररी आहे, म्हणजेच हा ऑटोमॅटिकली साधारणपणे 2 आठवडे ते 2 महिन्याच्या दरम्यान बरा सुद्धा होत असतो, परंतु हा कोणाला पण अचानकपणे होऊ शकतो. तर नक्की हा आजार का होतो, याची काय कारणे आहेत, काय लक्षणं आहेत, हा आजार झालेला आहे का नाही हे आपल्याला कसं कळतं आणि झालेला असल्यावर काय उपचार करायला पाहिजे आणि हा किती सिरियस आहे याबद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात अगोदर बेल्स पाल्सी नक्की कशामुळे होतो हे समजून घेऊया. आपल्या शरीरामधील 7th क्रॅनियल नर्व जर कमकुवत झाली किंवा त्या क्रॅनियल नर्वला जर इन्फ्लमेशन म्हणजेच दाह झाला किंवा काही डॅमेज झालं तर यामुळे आपल्या चेहऱ्याच्या एका साईडच्या ज्या मसल्स असतात, स्नायू असतात, त्या कमजोर होतात, वीक होतात आणि या कारणामुळे आपल्या चेहऱ्याची मुवमेंट व्यवस्थित होत नाही. उदाहरणार्थ समजा उजव्या साईडच्या चेहऱ्याच्या जर नसा कमजोर झाल्या, मसल्स कमजोर झाल्या तर यामुळे हसताना, बोलताना, चावताना, गिळताना अडचणी येऊ शकतात, व्यवस्थितपणे बोलू शकत नाही. तसेच आपल्याला जर समजा उजव्या बाजूला झालं तर या ठिकाणी काहीच सेन्सेशन जाणवत नाही. आपण किती जरी टोचवलं किंवा काही जरी केलं तर सेन्सेशन सुद्धा गायब झालेलं असतं. तर अशा प्रकारची कंडिशन म्हणजे जर आपल्या 7th क्रॅनियल नर्वला जर इन्फ्लमेशन किंवा त्या नसाचा जर दाह झाला तर यामुळे ही कंडिशन होऊ शकते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर जर आपल्या एका चेहऱ्याची बाजू जर खूप जास्त कमजोर वाटत असेल, काही त्रास वाटत असेल परंतु एका साईडला वाटत नसेल, अशी जर अचानकपणे कंडिशन जाणवली तर ही बेल्स पाल्सीची कंडिशन असू शकते. तर याचे नक्की कारण काय आहेत, कशामुळे हा आजार होतो, तर याचं कारण अजूनही अद्याप स्पष्ट नाही. म्हणजे आपण क्लिअरली नाही सांगू शकत की हा आजार नक्की कशामुळे होतो, परंतु याची अनेक कारणे किंवा याची अनेक ट्रिगर फॅक्टर आहेत. जसं की एखादं इन्फेक्शन होणं, स्पेशली व्हायरल इन्फेक्शन जर झालेलं असेल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो असं कॉमनली मानलं जातं. कोणत्याही प्रकारचं जर व्हायरल इन्फेक्शन असेल तर यामुळे आपल्याला बेल्स पाल्सी नावाचा आजार होऊ शकतो. यामध्ये स्पेशली हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस मानलं जातं, परंतु इतरही प्रकार आहेत किंवा इतरही व्हायरसचे टाइप्स आहेत ज्यामुळे हा आजार होऊ शकतो. 2 नंबरचं कारण आहे जर आपण गरजेपेक्षा स्ट्रेस घेतला तर. होय मित्रांनो, स्ट्रेस हे प्रमुख कारण आहे बेल्स पाल्सीच्या आजारामध्ये. अनेक दिवसापासून जर तुम्ही एखाद्या गोष्टीचं खूप जास्त टेन्शन घेत असाल, टेन्शनमुळे तर 100 पेक्षा अधिक बिमारी आपल्या शरीरामध्ये होऊ शकते, परंतु त्यापैकीच एक आहे बेल्स पाल्सी. गरजेपेक्षा जास्त जर खूप दिवस तुम्ही टेन्शन घेत असाल तर यामुळे बेल्स पाल्सी सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर आहे फिजिकल डॅमेज. जर एखादा छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला किंवा आपण खेळताना पडलो, चेहऱ्यावरच पडलो, अशा वेळेस सुद्धा आपल्याला बेल्स पाल्सी ही कंडिशन होऊ शकते. पुढचं कारण आहे जेनेटिक. जर आपल्या घरामध्ये कोणाला हा आजार झालेला असेल तर भरपूर चान्सेस आहेत की हा आजार आपल्याला सुद्धा होऊ शकतो. काही रिस्क फॅक्टर आहेत जसं की प्रेग्नेन्सी, डायबिटीज, तर अशा कंडिशन मध्ये सुद्धा बेल्स पाल्सी होण्याची शक्यता वाढलेली असते. तर हे काही मोजके कारण आहेत ज्यामुळे बेल्स पाल्सी हा आजार होऊ शकतो, परंतु ह्याचं एक्झॅक्टली कारण माहीत नाही. म्हणजे या व्यतिरिक्तही अनेक कारणामुळे बेल्स पाल्सी आजार होऊ शकतो. ठीक आहे, आता तुम्हाला कारण पण समजले, तर याची लक्षणं काय आहेत, कोणत्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो. तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे डोळा बंद न होणे. ज्या साईडला तुम्हाला लकवा मारलेला आहे किंवा ज्या साईडला बेल्स पाल्सी झालेला आहे त्या साईडचा डोळा पूर्णपणे बंद होत नाही. तुम्ही किती जरी डोळा बंद करण्याचा प्रयत्न केला तर तो डोळा उघडाच राहत असतो आणि डोळा उघडा राहिल्यामुळे डोळ्याला कोरडेपणा येत असतो आणि यामुळे इरिटेशन व्हायला लागतं किंवा डोळा चोळावासा वाटत असतो आणि या कारणामुळे बऱ्याच वेळेस डोळा लाल पडत असतो. तर अशा प्रकारचे सिम्पटम दिसतात. म्हणजेच बेल्स पाल्सीचं प्रमुख लक्षण आहे. जर तुमचा एक डोळा पूर्णपणे बंद होत नसेल तर ह्याला प्रमुख लक्षण मानलं जातं. 2 नंबरचं लक्षण आहे व्यवस्थितपणे बोलता न येणे. जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय परंतु तुम्ही कंटिन्यू व्यवस्थितपणे बोलू शकत नाहीत, बोलताना तुमचं तोंड वाकडं होत असेल तर हे पण एक प्रमुख लक्षण मानलं जातं. 3 नंबरचं लक्षण आहे हसताना, बोलताना किंवा चावताना, गिळताना आपल्या चेहऱ्याचे स्नायू व्यवस्थितपणे काम न करणे. आता ह्या मुवमेंटसाठी आपल्याला चेहऱ्याची हालचाल किंवा चेहऱ्याच्या ज्या मसल्स आहेत त्यांनी व्यवस्थितपणे काम करायला पाहिजे, परंतु जर ह्या चेहऱ्याच्या मसल्स व्यवस्थितपणे काम करत नसतील तर हसताना, बोलताना प्रॉब्लेम येऊ शकतो.
ते आपल्याला सहजपणे जाणवतं आणि यावरून पण तुम्ही ओळखू शकता की बेल्स पाल्सीचा आजार झालेला आहे. पुढचं लक्षण आहे चेहरा सुजणे. जर अचानकपणे तुमचा एकाच साईडचा चेहरा सुजलेला आहे आणि एका साईडचा नॉर्मल वाटतोय, हे पण बेल्स पाल्सीचं लक्षण मानलं जातं. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा ते क्लिअरली दिसून येतं की एक साईड तुमची खूप जास्त सुजलेली आहे. त्यानंतरचं पुढचं लक्षण आहे चवीत बदल होतो. ज्या सेव्हन्थ क्रॅनियल नर्वच्या इन्फ्लेमेशनमुळे आपल्याला हा आजार होतो, तीच नर्व आपली चव सुद्धा कंट्रोल करण्याचं काम करत असतं आणि याच कारणामुळे जर आपल्याला बेल्स पाल्सी झालेला असेल तर यामुळे आपल्याला टेस्ट सुद्धा लागत नाही किंवा व्यवस्थित टेस्ट लागत नाही. टेस्टमध्ये बदल जाणवतो. जे पदार्थ खालोय कदाचित त्या पदार्थाची टेस्टच लागत नाही, इतर कोणती तरी टेस्ट लागत्या, असं पण होऊ शकतं. पुढचं लक्षण आहे लाळ गळणे. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे. ज्यांना बेल्स पाल्सी होतो तर कंटिन्यू लाळ गळत असते एका साईडनं. म्हणजेच आपण ती लाळ गळू नये यासाठी जाणून बुजून प्रयत्न जरी केले तरी त्याचा काहीच इफेक्ट होत नाही, कारण असं पण सेन्सेशनच गायब झालेलं असतं. आपण त्या मुवमेंट कंट्रोलच नाही करू शकत, तर या कारणामुळे सतत लाळ पण गळू शकते. पुढचं लक्षण आहे ऐकण्यावर परिणाम होतो. कधी कधी काय होतं की एखाद्या आवाजाची सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते आणि कोणत्या कोणत्या आवाजाची सेन्सिटिव्हिटी कमी झालेली असते. म्हणजेच एखादा अतिशय बारीक आवाज जरी कोणी बोललं तरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऐकायला येतं किंवा त्याचा त्रास होत असतो आणि कोणी मोठ्याने जरी बोलत असेल तरी ते आपल्याला ऐकायला येत नाही. तर अशा प्रकारचा डिफरन्स सुद्धा जाणवत असतो. तर हे काही झाले लक्षणं ज्यामुळे आपल्याला बेल्स पाल्सी झाले का नाही हे कळू शकतं. ठीक आहे, आता आपण कारणे आणि लक्षणं बघितले, यावर उपचार काय आहे. प्रायमरी यावर सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजेच काय लक्षणं दिसत आहेत, कशाचा त्रास व्हायलाय त्यावर ट्रीटमेंट दिली जाते. उदाहरणार्थ डोळा बंदच होत नाही, डोळ्याला कोरडेपणा आलाय, डोळा लालसर दिसतो, तर त्यासाठी आय ड्रॉप दिला जातो, जेणेकरून डोळ्याचा जो कोरडेपणा आहे तो निघून जाईल आणि डोळ्यांना आराम भेटेल, अशी ट्रीटमेंट दिली जाते. जर समजा व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्याला त्रास होत असेल तर अँटीव्हायरल गोळ्या दिल्या जातात, त्यामुळे त्रास कमी होण्यास मदत मिळत असते. म्हणजेच जे लक्षणं दिसत आहेत त्यावर ट्रीटमेंट दिली जाते. तर हा आजार नक्की ओळखायचा कसा, तर आता MRI, CT स्कॅन सारख्या ऍडव्हान्स टेक्निक आहेत ज्याच्याद्वारे क्रॅनियल नर्वला काही प्रॉब्लेम आहे का नाही, त्या खरंच नर्वला इन्फ्लेमेशन झाले का नाही हे ओळखता येतं आणि त्यावरून ठरवलं जातं की खरंच बेल्स पाल्सी झालेला आहे का नाही. आणि या व्यतिरिक्त पुढे जाऊन ट्रीटमेंट कोणती दिली जाते, जसं की मी अगोदर सांगितलं, आपले स्नायू कमजोर झाल्यामुळे हा आजार होत असतो, तर स्नायूला मजबूत करण्यासाठी स्टिरॉइडची ट्रीटमेंट दिली जाते. तर ओव्हरऑल अशा प्रकारची सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट बेल्स पाल्सीमध्ये दिली जाते. तर ओव्हरऑल हा आजार सिरियस आहे का, तर हा आजार सिरियस नाही. ऑटोमॅटिकली सुद्धा 2 महिन्यानंतर बरा होऊ शकतो. काही जणांमध्ये टाइम लागू शकतो, परंतु हा आजार पूर्णपणे 99% केसेसमध्ये पूर्णपणे रिकव्हर होतो. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. हा टेम्पररी आजार आहे असं तुम्ही म्हणू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे कॉमेंट करून नक्की सांगा.